घर आहे, त्याचबरोबर आपली गाडी सांभाळायची आहे, आपल्यावरती जे 9-10 लाखाचं मटेरियल दिलेलं आहे त्याची जबाबदारी आहे, त्याची डिलेवरी उद्या सकाळी आहे. मी त्यांच्याशी आर्ग्युमेंट करत बसून काय होणार आहे? मी इथं तामिळनाडूमध्ये, तामिळनाडू आंध्राच्या बॉर्डरवरती, माझं घर इथून 1000 किलोमीटर लांब आहे. कोण उभं राहणार माझ्यासाठी? आणि त्यांना सुधारवण्यासाठी कोणी नाहीये. कारण का? तर वरतून खालपर्यंत करप्ट सिस्टीम आहे. डॉक्टरची, पोलिसाची आणि वकिलाची कधी पायरी चढायची नसते, तर त्यातला हा एक प्रकार. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. अंतापूर पासून 30 ते 40 किलोमीटर आपण मागे चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो. इथं जस्ट मागच्या साईडला हॉटेल आहे, तिथं आपण इडली खाली आणि चहा पिऊन मस्तपैकी दिवसाची सुरुवात करतोय. आपलं अजूनही 475 किलोमीटरचं अंतर बाकी आहे, जे की आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे. म्हणजे रात्रीचा 9चा टायमिंग दाखवतोय इथून पोहोचायला, कारण हा टोटली सिंगल रोड आहे. आनंदपूरच्या रोडला आहे आपण, बेल्लारी आनंदपूरच्या. जस्ट 30-40 किलोमीटर आपल्याला आनंदपूर लागेल आणि मग तिथून तिरुपती मार्गे आपण आपला पुढचा प्रवास करणार. 4 इडल्या खाल्यात, तर बिल देऊया आणि चहा पिलोय तर त्याचं बिल पूर्ण देऊन निघून जाऊया. रात्री इकडे एवढी थंडी होती ना का पहाटा ब्लँकेट घेऊन झोपायला तर परत घसा थोडा बिघडलाय का वाटायला लागलाय. खरखर करतोय, खरखर. काय इकडे आल्या आज तर आंघोळ काय अजून भेटली नाही आपल्याला. काल मस्त आंघोळ केली होती. तर घेऊया आंघोळ करून. आणि हा साईडलाच ढाबा आहे, गुरु नानक. गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर आपण अंतापूरच्या पुढे आहे आणि जस्ट आता आंघोळ उरकलेली आहे, तर पूजा पण उरकून घेऊ आणि एक मस्त असा चहा पिऊ पंजाबी ढाब्यावरती आणि पुढची जर्नी सुरू करू. कारण नाश्ता करून निघालो होतो आणि त्यात आपल्याला आता पाहिलं असं अंतापूर सिटी पण आपण क्रॉस करून घेतली. तर आता ताडपत्रीच्या रोडला आहे आणि आपलं अंतर अजूनही 405 किलोमीटर आहे, जे की जिथं आपल्याला मटेरियल सोडायचं. तर वेळ वाया घालवायचा नाही आहे, कारण आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीत चेन्नईला पोहोचायचं. रात्र तर नक्कीच होईल आणि जोपर्यंत आंघोळ होत नाही तोपर्यंत फ्रेश वाटत नाही, पूजा झाल्याशिवाय असं प्रसन्न वाटत नाही. तर गाडीवरती पण मस्तपैकी पाणी मारलेलं आहे, तर आता निघू, घेऊ देवाचं नाव, गणपती बाप्पा मोरया आणि पुढची जर्नी आणि पार्ट 2ला सुरुवात करू. चला पहिला चहा घेऊन येऊ. पण साऊथला आलं का आंघोळीचे बरेचसे वांदे होतात मित्रांनो, कारण ढाबे नसतात. त्यात लकीली जर भेटला ना का मग पहिली आंघोळ उरकून घ्यायची, म्हणजे फ्रेश होत आहे. इडली खाली नसती तरी इथं मस्त असता, नाश्ता केला असता. पण जाऊ द्या, आता काही प्रॉब्लेम नाही, इडली खाली म्हणून काही टेन्शन नाही. गंमत दाखवतो मित्रांनो. आता बघा पाईप कसे भरले त्या पॅगवरती, काय का मार जोरात ब्रेक म्हणावं, म्हणजे सगळे सरळ पुढं खाली. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful cause they try to be. They sit there being judgmental because you're trying things, and they just want you to settle and do the right thing. So get a good job, don't slack off. Wake up every morning, make a good impression on your boss. Don't do anything that I wouldn't do, and when you're making money, make sure you don't spend it too soon. Fuck that, I'll do what I wanna do. I got a different path from everyone and that includes you. Who are you to tell me how to live life? In these times it feels like चित्तूर झुकेगा नाही साला. पुष्पा 2 पाहिला असेल तर नक्कीच लक्षात येईल, चित्तूरचाच पूर्ण बऱ्यापैकी त्यात उल्लेख झालेला आहे. तर चित्तूर आपल्याला मित्रांनो, आता चित्तूरच्या परिसरामध्ये म्हणजे आपण तिरुपती आणि चित्तूर पासून 100 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, अलीकडे थोडा. आणि आपलं टोटल लोकेशन राहिलं आहे 250 किलोमीटर, जे की रात्री 9-9:30 पर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर हॉस्पेट ते बेल्लारीचा फक्त रोड खराब होता,
60च किलोमीटरचा. त्यानंतरचा पूर्ण रोड मस्त आहे, सिंगल आहे, डबल आहे, पण रस्ता छान आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि आहे 2-3 टोल नाके आहेत या रोडला, पण रेग्युलर टोल आहेत, असे 80-100च्या रेंज मधलेच आहेत. तर टोटल टोल खर्च तर आपल्याला कळलंच या ट्रिपचा किती येतोय. आपण सरळ बालाजीच्या रोडला निघालोय. रस्त्याचं ह्या पण थोडं काम चालू आहे, बघू शकताय. 4 लेन हायवेचा शेजारीच काम चालू आहे आणि हा जुना बालाजीचा हायवे. तर भरपूर असे पायवारीला पण इकडून बालाजीला पायी दर्शन जाणारे पण भेटतात आणि चेन्नईला यांच्या गाड्या पण बऱ्यापैकी इकडून जातात. तर आपण हा रोड याच्यासाठी ट्राय केला कारण आपल्याला पण बालाजीच्या साईडने जायचं होतं. म्हणजे हाय रस्ता कळाला असता, कारण रेग्युलर रोड तर आपल्याला माहितीच आहे सरळ. तर बोललो हा पण ट्राय करून बघू बालाजीच्या साईडने जाणारा स्ट्रेट रोड. याने 20 किलोमीटर शॉर्टकट दाखवत होता. जिथून आपण लेफ्ट घेतला तिथून तर मित्रांनो हे बघा, इथं बघू शकताय तिरुमाला म्हणजे तिरुपती बालाजीचं मंदिर. हे बघा इथे आहे. आपण जस्ट इथं क्रॉसिंगला आहे, म्हणजे इथून समोर त्या पायऱ्या वगैरे दिसतात लाईटमध्ये, म्हणून इथूनच आपलं बालाजीचं दर्शन. श्री व्यंकटेशा गोविंदा. कारण हे तिरुपती गाव पुढे आहे, हे दिसत असेल तुम्हाला. आणि हे इथे मंदिर आहे आणि आपण आहे इथे. इथून बरोबर व्हिजिबिलिटी होती म्हणून इथं थांबलो. बट अंधार आहे, चला तरी चेक करूया. थोड्या लाईट दिसत आहेत तिकडे वरती. हे बघा लाईट तुम्हाला आता दिसत असतील, ह्या 2-3 लाईट वरच्या साईडला. तर तिथे आहे बालाजीचे मंदिर. ही जी मेन लाईट दिसते मोठी, तर हे आहे मित्रांनो तिरुपती बालाजीचं मंदिर. ऍक्च्युली आपल्याला उशीर झालाय, रस्ता थोडा खराब आहे. तर कसं वाटलं मित्रांनो लांबून दर्शन बालाजीचं? कारण ऑलरेडी उशीर झालाय आणि अजूनही आपलं 150 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. तर बोललो चला आलो इथपर्यंत, तर इथूनच दर्शन घेऊया आणि पुढं आपल्या प्रवासाला निघून जाऊया. तर एका वेळ नक्कीच येऊ बालाजीला पण दर्शन घ्यायला. गणपती बाप्पा मोरया. खूप छान असं मंदिर आहे इथे पण एक, बालाजीच्या पायथ्यालाच. वा समोर 11 किलोमीटर वरती तिरुपती आहे आणि 29 किलोमीटर वरती तिरुमाला आहे. तर आपण घेतलाय आता हा राईट चेन्नईच्या रोडसाठी. मस्तपैकी कल्याण स्वामी मंदिर पण आता तुम्ही बाहेरून पाहिलं असेल आणि तिरुपतीचं दर्शन पण लांबून झालं असेल. ते एक दिवस नक्की करूया मित्रांनो आपण इधर दोन्ही दर्शन. कारण आता ऑलरेडी 7:15 झाले, म्हणजे मंदिर बंद व्हायचे टाइम आहेत. त्यामुळं जाऊन काही दाखवता येणार नाही आणि काही बघता पण येणार नाही. रस्ता विचित्र आहे कारण थोडं आपण ऑफ रोडिंग चाललोय. ऑफ रोडिंग नाही म्हणता ना, कारण आपलं लोकेशन थोडं चेन्नई सिटी पासून वेगळ्या साईडला आहे, म्हणून आपल्याला मेन हायवे सोडून परत थोडा वेगळ्या रोडने यावं लागलं. हा एक कंटिन्युअस रनिंग रोड आहे, पण हा रस्ता सिंगल आहे आणि बराचसा विचित्र आहे. त्यामुळे आपल्याला गाडी चालवण्यावरती फोकस करावा लागलाय. तर आता आपल्याला पुढे जस्ट चेकपोस्ट लागेल तिरुपती आणि या रोडचा, चेन्नईच्या रोडचा, बट थोडा दुसरावाला. तर हा आहे मित्रांनो चेकपोस्ट, आंध्र प्रदेश चेकपोस्ट बॉर्डर. तर आता बरेच पुढे साहेब पण बसलेले आहेत, काहीतरी आता डॉक्युमेंट्स एंट्री जे काय असतील ते मागतील. तर गँगने मित्रांनो आपल्याकडून 50 रुपयाची एंट्री घेतलेली आहे. आता माणसाने एंट्री का दिली? थांबा 1 मिनिट. तर मित्रांनो इथं आपण आता जेवण पण उरकून घेऊ, गाडी लावू साईडला आणि ह्या मुद्द्यावरती थोडं बोलू. तर मागे एक मंदिर पण आहे आणि इथं टिफिन पण होती, म्हणजे जेवणाची सोय पण होती.
तर आपलं अंतर राहिलं 66 किलोमीटर. मित्रांनो, प्रश्न पडला असेल की 50 रुपयाची एंट्री का दिली. आता तुम्ही पाहिलं असेल तिथं 6 ते 7 जण पोलीसवाले होते, मी एकटा ड्रायव्हर आहे. तो 100 मागत होता बार्गेन करून. आपल्या गाडीमध्ये अंडरलोड आहे, बाकी काहीच नाहीये. तुम्ही सिस्टीमच्या अगेन्स्ट कुठपर्यंत लढू शकताय. आपल्या सोमनाथ भाऊंचा पण किस्सा घडला काल कर्नाटकमध्ये. चुकीचं आहे, मी स्वतः ते शेअर केलं. बट आपण सिस्टीमच्या अगेन्स्ट किती वेळ लढू शकतो. कारण आपल्या मागे भरपूर अशा जबाबदाऱ्या आहेत. घर आहे, त्याचबरोबर आपली गाडी सांभाळायची आहे, आपल्यावरती जे 9-10 लाखाचं मटेरियल दिलेलं आहे त्याची जबाबदारी आहे, त्याची डिलेवरी उद्या सकाळी आहे. मी त्यांच्याशी आर्ग्युमेंट करत बसून काय होणार आहे. मी इथं तामिळनाडू आंध्राच्या बॉर्डरवरती, माझं घर इथून 1000 किलोमीटर लांब आहे. कोण उभं राहणार माझ्यासाठी. मी पोलिसांना फोन केला, पोलीसवाले काय करणार, येणार, त्यांचेच भाऊ बंद निघणार, परत काय होणार, सेटलमेंट होणार. म्हणजे करप्ट सिस्टीमच्या अगेन्स्ट बोलण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. किती जण करतील, 10 जण केली तर 10 तोंड दाबतात, कारण ती 1000 तोंड आहेत. आणि त्यांना सुधारवण्यासाठी कोणी नाहीये. कारण का, तर वरतून खालपर्यंत करप्ट सिस्टीम आहे. इथं असा विचार करायचा की आपण आपला बचाव कसा करून यांच्यातून मार्ग काढायचा. का, तर आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं. आणि माझ्यासारखे तुम्ही पण भरपूर जण हे अनुभवले असेल की 100-150ची एंट्री. कर्नाटकमध्ये 100 रुपयाची एंट्री झाली. काय कारण नाही, वर्दी तर घातलेली आहे, पण एंट्री कशावरती, तर पुढे लाईट लावलेली आहे. मला एक सांगा, त्या लाईट जर नाही लावल्या तर रात्रीची गाडी चालवता येईल का. नाही येणार. तुम्ही समोर आता नव्या गाड्यांना जर LED लाईट देताय आणि आपल्या गाड्यांना जुन्या ह्या पासिंगला गाड्या गेल्यानंतर यांना LED लाईटची परमिशन नसते. चुकी कोणाची आहे, तुम्हीच सांगा. चुकी कोणाची आहे. तुमच्या समोरच्या गाडीवाला LED जर तुमच्या डोळ्यावरती मारतोय तर तुम्ही गाडी कशी चालवणार. नाही चालू शकत. त्यावेळेस आपली पण LED लाईट असेल तर उजेड प्रॉपर पडेल. नाही तर रस्त्यांना लाईटच कुठे आहे. तो खड्डे सांभाळण्यासाठी लाईटी लावावं लागतो. तर तो झाला एक वेगळा पार्ट. आणि हे करप्शन म्हणजे जे 100 रुपयाची एंट्री, 50 रुपयाची एंट्री, तर यांच्याशी लढण्यासाठी एकटा कधीही लढू शकत नाही. खरंच नाही लढू शकत. याला संघटित होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस 10 ड्रायव्हर एकत्र येऊन ह्या ऍक्शन वरती बोलतील, कारण मी तिथं आर्ग्युमेंट करलो असतं, बाजूच्या गाड्या चालल्या असत्या, कोणी थांबलं नसतं माझ्या मदतीला. शेवटी मला मनस्ताप सहन करून तिथं पुढे निघावं लागलं असतं. त्यापेक्षा बाबा 100 आहे तर 50 घे, सोड मला. ते काय म्हणतो ना, डॉक्टरची, पोलिसाची आणि वकिलाची कधी पायरी चढायची नसते, तर त्यातला हा एक प्रकार. तर चला आता इथून जाऊन जेवण उरकू. माझ्या जेवणाची सिस्टीम आहे. पुढे आपल्याला परत तामिळनाडूचा टिपी लागेल, त्यासाठी सुट्टे पैसे ठेवावेच लागतात. काय हे सुधारणार नाही, मग आपण आपला टाइम वेस्ट करणे योग्य नाही. सत्य फोन आला मित्रांनो. चला तिथून आता जेवण उरकू. मध्ये आहे मित्रांनो आपल्या बरोबर डोसा, खोबऱ्या चटणी आणि सांबार. तर या मित्रांनो जेवायला. तिथं आपण जेवण उरकलं त्या ढाब्यावरती. आणि हे इथं मंदिर आहे बघा, श्री पल्लीकोंडेश्वर स्वामी. भरपूर मोठं आहे, पण ऍक्च्युली ते बंद झालंय, म्हणून काय आपल्याला आता पाहता आलं नाही किंवा दर्शन घेता आलं. सर्वांना ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आणि हे महादेवाचं मंदिर म्हणजे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं, त्या समुद्र मंथनामध्ये महादेवाने जर विष पिलं होतं, विष पिल्यानंतर ते ह्या ठिकाणी आले आणि पार्वतीच्या मांडीवरती डोकं ठेवून आराम केला. तर असा ह्या मंदिराचा इतिहास आहे. खूप मस्त आहे. आणि इथं महादेवाचं शिवलिंग नसून महादेवाची मूर्ती आहे जी पार्वतीच्या मांडीवरती झोपलेली आहे. खूप छान मंदिर आहे, नक्की या. तर जेवण पण उरकलंय. 80 रुपये गेले, डोसे खाले 2. तर आता आपल्याला तामिळनाडूची बॉर्डर लागेल. बघूया काय होतंय. देव महादेवाच्या भरोश्यावरती सोडून आणि करू आपला प्रवास. तर चला निघूया इथून पुढे. तर या मंदिराचं दर्शन आपलं राहिलंय तर नक्कीच आपण करू, कारण हा तिरुपती आणि चेन्नईचा रोड आहे. सरासरी 9 वाजता मंदिरं शक्यतो बंद होतात आणि आपल्याला ऑलरेडी 10 वाजले. चला मित्रांनो जाऊया पुढे बॉर्डरवर. आणि खूप मस्त अशी आपली जर्नी झाली. खूप छान छान असा एपिसोड आले 2. तुम्हालाही नक्कीच आवडले असतील. LNT
वो मशीन है कुछ पेटी है पेपर एंट्री एंट्री बोलो ना सर ऐसा बोलो एंट्री चाहिए अरे यार गिर गया पैसा लाइट लगा दो कितना 50 ओके 60 है सर पुनेरी 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 अच्छा लोकेशन ओके 20 किलोमीटर ओके ये डबल रोड आगे डबल रोड आगे लेफ्ट जाओ ये मैप लगा है ये सही है हाँ लेफ्ट जाओ आगे 15 किलोमीटर 5 नंबर हाईवे ओके 5 नंबर हाईवे कोई सच में पुणे आगे 10 किलोमीटर ओके सर थँक्यू सर थँक्यू असेच मित्रांनो आपले चेकपोस्ट टिप्पीची गरज नाही 50 रुपयाची गरज अभी चेक किया तर ह्या बॉर्डरला मित्रांनो आपल्याला 50-100 रुपयाची एंट्री लागलेली आहे तर चला त्यासाठी सुट्टी ठेवावी लागतात प्रवासामध्ये कारण काय तिसऱ्यांनी पण आवाज दिला तर तिसऱ्याला काय रिस्पॉन्स नाही दिला कारण त्याच्या कानाला फोन होता तो तिकडूनच हात मारत होता मला जाऊ दे आता हात वर केला दिलाय म्हणलं निघालो पुढं तर त्याने 50 घेतले तर आपल्याला थोडी माहिती पण दिली कुठून जायचं कसं जायचं सांगत होता रस्ता पाहिला का आता कशी गाडी आपटतीये उचल की टाक तर डिझेल भरून घेऊ 2000 रुपयाचं आपल्या गाडीमध्ये म्हणजे आपल्याला फिरायला बरं पडेल तिथं आता चेन्नईमध्ये आणि इकडे मित्रांनो डिझेलचा रेट आहे 92 रुपये 75 पैसे कारण इकडं 92-93 रुपये म्हणजे परवडतो रेट आंध्रात बिलकुल परवडत नाही कारण आंध्रात 97 रुपये रेट जातो त्यापेक्षा आपलं इकडं परवडत आहे तामिळनाडू नाही तर मग कर्नाटक तर चला इथून मित्रांनो डायरेक्टली आता निघूया पोहोचूया आपल्या लोकेशनवरती कारण आराम पण करायचा आहे आणि दोन्ही व्लॉग पण एडिट करायचे तर ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि तिथं आपला फोटो काढून घेतलेला आहे बॉर्डरवरती तर नक्कीच एक पावती आपल्याला गिफ्ट म्हणून तामिळनाडूकडून भेटू शकते ऑलरेडी एक पेंटिंग आहे जी सत्यमंगलममध्ये आपल्या गाडीवरती पडली होती आणि याचा लोड पडायला लागला आहे बघा इकडं भुसा तर चला निघूया आता इथून फटाक करके पोहोचू आपल्या लोकेशनला रस्ता थोडा विचित्र आहे जरा जपूनच चालवायला लागणार आहे टाइम बघू शकताय मित्रांनो 12:32 आणि आपलं समोरच लोकेशन L&T शिप बिल्डिंग तर चला इकडे शेजारी पार्किंग आहे इथे गाडी लवकर ना इतकं बेकार या फोर्टला ट्रॅफिक जाम आहे ना हे जे मागं दिसतं ना हे कमीत कमी 1 ते 1.5 तासाचं ट्रॅफिक आहे 1 ते 1.5 तास मी पहिला चुकलो तिकडं ते साईडला जो ट्रक दिसतोय ना त्या रोडने गेलो तिकडूनही चुकलो परत माघारी गेलो ही लाईन पूर्ण जाम आहे पूर्ण म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटर हा जाम आहे अख्खा जास्त असेल तर चला फायनली आपल्या लोकेशनला पोचलोय समोरचं L&T आणि हे आपली गाडी टायमात पोचलोय म्हणजे आपल्याला इथे यायला कमीत कमी 2 दिवस लागले म्हणजे 47 तास कारण 1 वाजता निघालो होतो परवाच्या दिवशी रात्री आणि आज 12:30ला अर्धा तास एक्स्ट्रा हे ट्रॅफिकमध्येच 1-2 तास गेले तर फायनली ट्रिप झालेली आहे कंप्लीट बाकी आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कारण हा ब्लॉग पण भरपूर मोठा झाला आहे बऱ्याचशा गोष्टी कवर झाल्यात तर हा ब्लॉग इथेच एंड करू आणि जो काही ट्रिपचा हिशोब होता तो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करू तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कारण आता मस्तपैकी झोपतो सकाळी 9 वाजता गाडी खाली होईल म्हणजे आतमध्ये घेतली जाईल त्यानंतर खाली व्हायला दिवस जायला बसलाय कारण हे फोर्ट आहे चेन्नईचं तर समजू शकताय फोर्टवरती काय गंमत असते ते चला सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय